नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक कोकणातील ऑथेंटिक पारंपरिक पदार्थ। हा पदार्थ तवसापासून म्हणजेच काकडीपासून बनवला जातो। तवस म्हणजे आपल्याला श्रावणाच्या महिन्याच्या अखेरीस हे तवस मिळतं, त्यामुळे हे तवसापासून मी हा पदार्थ बनवत आहे। त्यासाठी सर्वात आधी मी तवसाला स्वच्छ धुवून घेतलाय, मग त्याचे तुकडे करून त्याच्यातल्या बिया चमच्याने किंवा सुरीने तुम्ही काढू शकता। बिया काढून झाल्यावरती आपल्याला ते किसणीवर बारीक किसायचं आहे। तुम्ही जाड्या किसणीचा पण वापर करू शकता किंवा बारीक किसणीचा। मी जाड्या किसणीचा वापर करते कारण ते नंतर आपल्याला शिजवूनच घ्यायचं। त्याच्यामुळे तुम्ही जाड्या किसणीवर घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचे तुकडे करू शकता, पण आपल्याला सालीचा वापर करायचा नाहीये कारण सालीमध्ये थोडाफार कडवटपणा असतो, तो आपल्या पदार्थामध्ये उतरू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला साल काढायची आहे किंवा किसून झाल्यावरती आपण सालीचा भाग फेकून देणार आहोत। तर प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडतच असेल। जी लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे माझं शेड्यूल कसं असतं, तर त्या लोकांना प्रश्न पडला असेल की ही रेसिपी कधी बनवते किंवा हिला कधी वेळ मिळतो। तर प्रत्येक अशक्य कामामागे आपली जर फॅमिलीचा सपोर्ट असेल ना, तर आपण कोणतेही अशक्य काम शक्य करू शकतो। त्याच्यामुळे फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो प्रत्येक कामात। तर पूर्णपणे म्हणजे काकडी ही किसून झाल्यानंतर मी तुम्हाला फुल रेसिपी सांगते। त्याआधी मला अजून एक गोष्ट सांगायची, आपण जेव्हा एखादी रेसिपी बनवतो किंवा एखादी पाककृती बनवतो ना, तेव्हा आपल्या मनातले विचार हे आनंदी असले पाहिजे। जर आपण मनात वेगळे विचार आणले ना, तर आपली रेसिपी बिघडते। जर तुम्ही आनंदी विचाराने रेसिपी बनवाल ना, तर ती रेसिपीमध्येही तितकाच त्या आनंदात टेस्ट येते आणि रेसिपी सुंदर बनते। त्याच्यामुळे तुम्ही नेहमी रेसिपी बनवताना आनंदी प्रसन्न वातावरण ठेवूनच रेसिपी बनवा। तर आता मी किसून झाले काकडी, तर मी काकडीचं प्रमाण 2 वाटी किसलेला काकडीचा किस घेतलाय आणि त्याला 1 वाटी मी बारीक तुकडे केलेला गूळ घेतला। प्रमाण तुम्ही जर तुम्हाला जास्त गूळ हवा असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घेऊ शकता, पण 2 वाटीला 1 वाटी गूळ हे प्रमाण योग्य आहे, जास्त गोड पण नको म्हणून। आणि चिमूटभर त्याच्यात मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर मी त्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या लावून शिजवून घेतलंय। थंड झाल्यावरती मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून चांगला पिठाचा गोळे करून त्याला थापत मी वडे बनवले। वडे तळून झाल्यानंतर तुम्ही तळू शकता, शॅलो फ्राय करू शकता, तुमच्या आवडीच्या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।